चला आज वाळवण रेसिपीमधला आणखीन एक मजेदार व्हिडिओ घेऊन आम्ही हजर झालेलो आहोत। साबुदाणा आणि बटाट्याच्या मजेदार अशा ह्या चकल्या कशा करायच्या याचा एक एकदम शास्त्रीय आणि साधा सोपा व्हिडिओ तुमच्यासमोर आज सादर केला जाणार आहे। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 2 किलो साबुदाणा घेतलेला आहे, त्याला आपण एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एका बाजूला 2 लिटर पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि ते पाणी आपण या साबुदाण्यामध्ये घालून व्यवस्थित रात्रभर भिजत ठेवायचं आहे। ठीक आहे, आपण हे रात्रभर झाकून ठेवलेलं आहे। अतिशय सोपी रेसिपी आहे बरं का। आता पुढे आपण 2.5 किलो बटाटे उकडून घेतले आहेत, त्याची व्यवस्थित सालं काढून घेतलेली आहेत आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी आपण सकाळी हा संपूर्ण साबुदाणा अशा पद्धतीने मस्तपैकी रात्रभर आपण उकळतं पाणी घालून ठेवलेला हा साबुदाणा सकाळी अगदी मऊ लोण्यासारखा होऊन जातो बरं का। तोपर्यंत इकडे आपण 2.5 किलो उकडून घेतलेले बटाटे व्यवस्थित साली काढून पुरण चाळण्याच्या या चाळणीमधून अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत। त्याचा मस्तपैकी आपल्याला अगदी मऊसर असं लगदा मिळणार आहे। संपूर्ण 2.5 किलो बटाटे आपण अशा पद्धतीने या चाळणीद्वारे चाळून घ्यायचे आहेत बरं का। आणि इकडे ह्या भिजवलेल्या साबुदाण्याला हलकासा आपण व्यवस्थित उकरून घ्यायचं आहे किंवा त्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण बाकीचे काही जिन्नस घालणार आहोत। त्यामध्ये मिरचीची भरड घालत आहोत आपण, साधारणपणे 15 ग्रॅम इतकी घातलेली बरं का। आणि जिरं अख्खं त्यामध्ये 10 ग्रॅम इतकं घातलेलं आहे आणि मीठ तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाणासाठी सांगतो 55 ग्रॅम इतकं मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आणि उकडलेल्या बटाट्याचा तो सगळा लगदा आपण यामध्ये घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण हे छान अगदी हात घालून आपण त्याला हाताने मस्तपैकी मिक्स केलं आहे। इकडे आपण एका मोठ्याच्या पातेल्यामध्ये 2 तांबे पाणी घातलं आहे बरं का। साधारणपणे ते 1 लिटरच्या आसपास आपण पाणी इथे उकळायला ठेवलेलं आहे। पहिल्याने मात्र 1 ग्लासभर पाणी यामध्ये आणखीन जास्त घातलेलं आहे बरं का, कारण तिला 4.5 किलोच्या ह्या सगळ्या चकल्या एकटीला घालायच्या आहेत आणि तिला ते जे आहे सगळं हे मिश्रण हलकंसं सैलसर हवं आहे। त्यामुळे तिने 2 तांबे पाणी आणि त्यात 1 ग्लासभर पाणी असं एकूण 1.25 लिटरच्या आसपास इथे पाणी घातलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा पाण्याचं प्रमाण तुम्हाला व्यवस्थित हवं असेल तर ग्लासभर पाणी बाजूला काढून ठेवू शकतात आणि आयत्या वेळी ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की बा आपल्याला हलकंसं ते जास्त घट्टसर होतं त्यावेळेस तुम्ही वरतून हे पाणी वापरू शकतात। इथे बघा आपण हा संपूर्ण साबुदाणा अशा पद्धतीने यामध्ये शिजायला घातलेला आहे। आता आपण आपल्याकडे असलेल्या लाकडी चाटूच्या साहाय्याने हे सगळं मस्तपैकी मिक्स करायचं आहे आणि याला मस्तपैकी आपण सुरुवातीला हाय फ्लेमवरती सगळं मिक्स करेपर्यंत आपण याला गॅस हाय फ्लेमवरती ठेवला होता आणि नंतर मंद आचेवरती आपण याला मस्तपैकी 10 मिनिटाच्या अंतराने अशा पद्धतीने कालवत राहायचं आहे। साधारणपणे 1 ते 1.5 तासापर्यंत आपण हे सगळं शिजवून घेतलेलं आहे बरं का। आणि साबुदाणा अगदी पांढरा साबुदाणा आपला काचेसारखा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे सगळं जिन्नस मंद आचेवरती शिजवायचं आहे। हे सगळे जिन्नस आपण एकट्याने करू शकाल अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण रेसिपी बघत आहोत बरं का। आणि याला आपण आता गच्चीवर घेऊन आलेलो आहोत। संपूर्ण शिजलेलं हे मिश्रण आपण गच्चीवर घेऊन आलो आहोत आणि प्लास्टिकचा पेपर अंथरलेला आहे। इथे चकल्यांच्या या साच्यावरती आपण तो साच्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण भरायचं आहे आणि अशा पद्धतीने याच्या एक एक चकल्या टाकायच्या। तुम्ही बघू शकतात अतिशय विनासायास कुठलाही प्रयत्न न करता अगदी सहज ह्या चकल्या पडत आहेत बरं का। त्याला काही जास्त प्रयत्न करण्याची गरज पडत नाही आहे। इतकं परफेक्ट आपलं हे बटाटा आणि साबुदाण्याचं मिश्रण शिजलेलं आहे बरं का। आता शिजलेलं काय आहे, इथे चकल्या तर पडत आहेत पण तळल्यानंतर त्या कशा होतात हे जो बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे बरं का। तळल्यानंतर त्या जर का कडक झाल्या तर इथे पडून काही उपयोग नाही। बरं मग चकल्या खरं म्हणजे तळल्यानंतर आपल्याला कळणार आहे की त्या झाल्या कशा आहेत। इथे मस्तपैकी कडक उन्हामध्ये आपण हे वाळवणार आहोत। इथे शिजण्याचा जो टायमिंग होता तो कमी जास्त लागू शकतो बरं का। इथे आपण मंद आचेवरती आणि पातेल्याचा आकार वगैरे या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात। त्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण शिजवायचं आहे। त्यातला एकच मेन पॉईंट आहे, तुम्ही बघू शकता मस्त ठक्क आपण 2 दिवस वाळवून घेतलेल्या ह्या चकल्या अतिशय मजेदार कडक अशा आपण कलेक्ट करून घेतलेल्या आहेत। आता याला आपण तळून बघणार आहोत बरं का। गॅसवरती मस्तपैकी एका कढईमध्ये आपण तेल ठेवलं आहे आणि त्या तेलामध्ये गरमागरम तेलामध्ये आपल्याला ह्या चकल्या सोडायच्या आहेत। तुम्ही बघू शकता आपण चकल्या तेलामध्ये घातलेल्या आहेत आणि त्या तुम्ही जाणकार असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल आपण चकल्या ज्यावेळेस तेलात घातल्या त्यावेळेस तेल प्रॉपर तापलेलं नव्हतं बरं का। तरीसुद्धा त्या पहिल्या 2 चकल्या व्यवस्थित फुलून आल्या। आताच्या मात्र तुम्ही बघा प्रॉपर तापलेल्या तेलामध्ये टाकताच चकलीवरती मस्तपैकी अशी टम्मकन फुलून येते। आता बघा ह्या चकल्या अगदी मजेदार पद्धतीने अशा मस्त फुलून येत आहेत। अशाच पद्धतीने जर चकल्या तुमच्या फुलत असतील तर समजायचं की त्या एकदम परफेक्ट अशा झालेल्या आहेत आणि त्या आता आपण तोडून पण बघणार आहोत। त्याचं टेक्स्चर तोडताना खाताना ते अगदी मऊ आणि सॉफ्ट असं लागलं पाहिजे तरच ती चकली आपल्याला खऱ्या अर्थानं यशस्वी झाली आहे असं आपण म्हणू शकणार आहोत। साबुदाणा आणि बटाट्याची ही यशस्वी चकली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। बघू शकतात अगदी बोटांनी ती अशी अगदी हलक्या हाताने तुटते। नक्की ही रेसिपी ट्राय करा। भेटूया पुढील भागात, तोपर्यंत बघत राहा माहिती का रेसिपीज। थँक्यू फॉर वॉचिंग। गुड बाय, टेक केअर।